तुमचं नाव काय? खुशबू खुशबू. तुझं नाव? मंदाकिनी मंदाकिनी. प्रीती रोशनी वंदना अश्विनी अश्विनी. पूजा पूजा. स्वाती. मोना मोना. ओके. कसं वाटतं एक कलाकाराचं जीवन कसं वाटतं तुम्हाला सर्वांना, जे कलाकार तुम्ही अनुभवताय? खूप हाल होत आहे, काय त्रास भरपूर आहे, पण त्रास होतोय तरी पण आम्ही धंदा हा करतो पोटासाठी. किती वर्षापासून करताय तुम्ही साधारणतः? तरी आता 20-25 वर्ष झालं मला, तरी 20-25 वर्ष झालं. अच्छा, 20-25 वर्षापासून तुम्ही कलाकार म्हणूनच जगताय. म्हणजे मनात किती दुःख असलं तरी त्या सगळं मागं ठेवावं लागत. चेहऱ्याला एक रंग लावल्यानंतर आपल्याला ते रंगभूमीवरती वरच काय दुःख असेल ते माग तू आता नवीनच आहे का? शिकावंच सगळं. आता बघितलं हे आता मागच्या वेळेस दिसतंय. बरं, किती दिवस तुम्हाला घरापासून लांब राहावं लागतं? सरासरी 8-8.5 महिने 8-8.5 महिने म्हणजे कंटिन्यू चालतात तुमचं? रेसर वगैरे सगळे धरून. अच्छा, कंटिन्यू शो चालतो. मग त्या साधारणतः त्यामध्ये तुम्हाला घरी जायला चान्सेस वगैरे नाही मिळतात? तसं मालक लोक आम्हाला सुट्टी देतात ना. देतात ना? काय आपलं घरी काम असलं तर इच्छा 2 दिवस जात नाही, कार्यक्रम असला की लगेच परत यावं लागतं कार्यक्रमाला. त्यांना बी गरजच आहे ना. मग साधारणतः तुमचं आता फॅमिलीचं कसं मॅनेज करता तुम्ही? काय इथूनच पैसा पाणी आपलं घ्यायचं, त्यांना पाठवायचा. काय म्हणजे थोड्या सोबत असता की नाही नाही, फॅमिली? घरी सर्वांची फॅमिली घरीच असते? हो सगळे. जेवढे आम्ही इथं आहे तेवढेच इथं, बाकीचे सगळे घरी. आई वडील काय बहीण भाऊ. घरच्यांना असं काही घरच्यांचं काही रोकटोक असतो का की तुम्ही? नाही नाही तसं काय नाही. काहीच नाही. नाही नाही सगळे एकाच ठिकाणचे की नाही नाही, वेगवेगळे वेगळे? हा. तू कुठली आहे? तू? औरंगाबाद. तुम्ही सोलापूर. पुन्हा पुन्हा. अच्छा. तुमचं एक नारायणगावला एक ऑफिस असतं का हो तुमचं? आहे ना. सर्व केंद्रच आहे. केंद्र सर्वांचं, सर्व तमाशा केंद्र कलाकारांचं? कारण का सगळ्या तमाशाच्या रावट्या वगैरे तिथंच असतात ना, त्याच्यामुळं मी आता बघितलं सचिन एवढं आजारी असताना पण त्याला स्टेजवरती उभंच राहावं लागतं. काम हे करावंच लागणार, ड्युटी आहे ती. आणि जेवणाचं वगैरे कसं करता तुम्ही? जेवण 2 टाइम जेवण आहे आपल्याला मालकातर्फे. हा. म्हणजे घरातल्यासारखं जेवण, जेवणाची काही वरड नसते. रोज आपल्याला शेदा आहे. नाही, पण मग टायमिंग आपला काय? फक्त एवढंच घेता का चैत्रात कसं आहे, आता त्यांच्या टोपल्यात पडलं तरच आपल्या ताटात येईल. बरोबर. त्यांना 2 पैसे मिळले तरच ते आपल्याला देणार आहेत. मग आता जरा वडाताणीने केलं तर सगळ्यांनी जर कष्ट केलं तर होतंय. आता या चैत्रात हाल ही सगळ्याच होतं, मालकांचा हाल होतंय. आपण तर कलाकार आहे. लोकांना असं वाटतं की कलाकाराचं जीवन फार मोठं आहे, खूप लवकर कलाकार बाहेरच्या बनले. घरातल्या लोकांना वाटतंय तुम्ही तमाशात लय भारी भारी खाता, भारी भारी ठिकाणी झोपता. त्यांना हे नाही माहित की आम्ही घाण अशी झाडून तिथं बिस्तारा टाकतो, घाण पाणी प्यायला, घाण पाणी आंघोळीला. ही अडचण आमची कोणाला दिसत नाही. ते तर आहेच. ते आता मी आल्यानंतर बघितलंय सगळं काही. तुम्ही तर डोळ्याने पाहिले. ही अडचण कोणाला दिसत नाही. बरं आम्ही म्हणा आम्हीच नाही, मालकाला सुद्धा स्वतः तेच पाणी प्यावं लागतं. आम्ही जे खातोय तेच ते खातात. असं नाही की मालक वेगळं खातो आणि कलावंताला वेगळं. हा तसं काय नाही. तुमच्या असं एकदम एक फॅमिली कुटुंबात तर एकाच टोपल्यातलीच भाकर आहे आणि एकाच बघण्यातलं कालवण आहे. मग आता आम्हाला जेवायला देणार का तुम्ही? लगेच तुमच्यासाठी लगेच. काही हरकत नाही. पण एक आता मी ज्याप्रमाणे बघितलं बाहेरच्या पब्लिकचा त्रास वगैरे कसा होतो समजा. ह्यो तरी ओपन कार्यक्रमाचा आहे, पण तिकीटच्या कार्यक्रमाला लय त्रास आहे. तेवढा सहन करावं लागतं. पण आता तिकिटाचे कार्यक्रम करतच नाहीत ना आणि आता हे दगड हाणणं, हे अमकं तमकं फेकून मारणं हे चालूच आहे अजून बी. ते काय बंद नाही. मी पण एक कलाकार आहे त्यामुळे मी समजू शकतो. तेवढं तर करावंच लागत आहे स्टेजवर. ह्यानं काय शिवी दिली, त्यानं काय बोलला, सगळ्याला दादा भाऊ म्हणून स्टेज पार पाडून खाली यायचं असतं आम्हाला. पण समजा कलाकार बनायचं त्याला पूर्ण आयुष्य जिजावंच लागतं. आणि एकदा कलाकार असं वाटत नाही का कधी ह्या रंगभूमीतनं असं वेगळं व्हावं किंवा दूर जावं असं कधी वाटत नाही का? तसे बरेचसे लोक झाले ना आता बाजूला झाले, काय रिटायर झाले, काय घरी बसले. नाही पण स्वतःला असं ज्यावेळेस अभिनय करतो आपण, एखादा अभिनय सादर करतो किंवा डान्स सादर करतो, तर त्यावेळेस वाटतं का असं नाही बा आता मला कुठेतरी थांबायचंय किंवा मला हे लोकांचा दृष्टिकोन बघण्याचं वेगळं आहे, सो मला कुठेतरी थांबावं वाटतंय आणि मला कुठेतरी हा प्लॅटफॉर्म सोडावा? तसं येतंय मनात पण सोडून नाही सर. पण ते सोडायचं पण करायचं काय नंतर ना, पोटा पाण्यासाठी करायचं काय? हा जर धंदा सोडला तर दुसरं काम काय येणार? शेतीत तर जाऊ शकत नाही. ह्या बायकांना काय खुरपाय जमणार नाही, ह्या काय टोपली उचलू शकणार नाही. ह्यांना शेवटी नाचणंच हे भाग आहे.
पोटासाठी ते करावंच लागणार आहे. हेच करावं लागणार आहे. हा धंदा जर नसेल तर यांना काही दुसरं काम नाही घरात. हा हे घरी 4 महिने पावसाळ्यात राहतात, ते मालक लोकांची वाट बघत आहेत की बालकाने आम्हाला 2 रुपये पाठवा भाऊ. 4 महिने जे 4 महिने तुमच्या घरी असतात ते कसे जातात? ते कशी म्हणजे ते आपल्या ह्याच्यावर आहे. आपण स्वतः काम करायचं, स्वतः पोट भागवायचं. मग ते हालाकीचेच जातात. लय हाल. आता कोरोनात बघितलं नाही तुम्ही कलावंताचं काय हाल झालं. मी समजू तीच शकतो. परिस्थिती. मग जेव्हा धंदा चालू होईल तेव्हा मग मालकाचा पगार चालू राहतो, शिदा चालू, जेवण ऐकतं, कशाचं टेन्शन नाही ना. उठायचं, जेवायचं, झोपायचं, धंदा करायचा. त्यांच्या धंद्याला 2 तास क्लिअर राहायचं. दिवसभर ते आपल्याला काय बोलत नाहीत मालक लोक. ते म्हणतात आमच्या धंद्याला क्लिअर विषय भेटला. फक्त प्रामाणिक राहा आमच्या धंद्यात. फक्त तिथं जे आहे तिथं चुकारपणा करायचा नाही. पण अभिमान वाटतो का? एक कलाकार असल्याचा अभिमान वाटतो का? वाटतो ना, मला तर वाटतो. कारण का मी लहानपणापासून ह्या धंद्यात आहे. आता तुम्ही लहान आहेत बाळांनो, अजून काय तुमचा विषय नाही. तुला काय वाटतं रोशनी? चांगलंच वाटतं म्हणायचं. पण असं वाटतं की मी एक कलाकार आहे तर मला खूप छान वाटतं. हा कलाकार म्हणजे आतून ऍक्च्युली एक सांगू ना, तर कुणी म्हणतं ना मला कलाकार बनायचंय, तर ते कुणी शिकून बनत नसतं. ते आतून त्याचा एक कंड असायला लागतो. आणि तो कंड असल्यानंतर माणूस कितीही प्रयत्न केले ना की आपण नाही बाबा मला आता कलाकारातनं दूर जायचं नाही होत. गेली मी ह्या कलाकार क्षेत्रातनं कमसे कम मी 3 वर्ष दूर जाण्याचा प्रयत्न केला, बट नाही, ते नाही होत. ते परत मला ओढतोच ते नाही, मला ह्या कलाकार क्षेत्रात आयुष्य घालवायचंय. आणि माझी जी अपेक्षा आहे तशी तुमच्या मनात पण असतं की मला कलाकार म्हणून जगलोय तर कलाकार म्हणून. माझे वडील तमसगीर, माझी आई तमसगीर, माझी बहीण बी नाचायला शिकली, त्यांच्यानंतर मी नाचायला शिकले. 25 म्हणजे वर्ष ह्याच्यापेक्षा लहान असल्यापासून ही पाहते मी. 25 बाया पुढे नाचायला की मागं नाचायचं, ती वेळच. ते दुसरं काय काम नव्हतं, हेच शिकायचं, हेच डोक्यात. अश्विनी तुला काय वाटतं? एखादं कलाकार म्हणून तुला काय वाटतं? ते तरी आता 2 वर्ष झालं कार्यक्रमात आले, म्हणजे लय नाही. तू राहायला पुण्यालाच का प्रॉपर? तुझं नाव काय? स्वतःच्या पूजा. तुला काय वाटतं? एक कलाकार म्हणून जगणं तुला काय वाटतं? म्हणजे आयुष्य कसं वाटतं तुला? ते सांगायला गेलं तर चांगलं पण आहे आणि असं बघायला घेतलं तर ते वाईट पण आहे. दोन्ही लोकांचा दृष्टिकोन वाईटच असणार आहे. हो. आता जस्ट सपोज आपण घराशेजारी जर राहिलो समजा, तर घराशेजारचे आपल्या तोंडवरती छानच बोलतात, पण बाजूला नंतर गेल्यानंतर ही ते वाईटच अशी आहे, बोलतात. ती तशी आहे. हा, ते चालणार आहे. ते कलाकाराच्या बाबतीत नाही, पण कलाकाराच्या बाबतीत जरा जास्त आहे. तर त्या गोष्टी आपण दुर्लक्ष नाही करत. आपल्या मनाला जे वाटेल ते आपण करायचं असं मला वाटतं. आणि कलाकार समोरल्या माणसाला किती चांगलं म्हणू द्या, ते आम्हाला कधी चांगलं म्हणणार नाही. वाईटच बोलणार. कारण का हा धंदाच असा आहे. आता कलाकार सांगू ना, मी अनुभवलेलं सांगू. मला असं वाटतं की आता आयुष्यभर कलाकार म्हणूनच जगायचंय तुम्हाला. नाही, यातले ह्या पोरी आता जे नाचायला शिकल्यात, आता हे यांच्यावर अवलंबून आहे की बा यांना हेच करायचंय का. कुठं काय जर झालं असेल थोडंफार शिक्षण तर एखादा जॉब म्हणा. जर ह्याच्यात जर जास्त डोकं नसेल तर, आणि ह्याच्यात जर जास्त डोकं असेल ना तर त्या काहीही होऊ शकत नाही. त्यांना नाचणारी म्हणूनच राहावं लागणार. आयुष्यात किती आहे आता अशा बऱ्याचशा शिक्षण पोरी वगैरे किती झालेलं असतं? आता लावणी शो करतात, लावणी शो करून जॉब करतात. आता सध्या हे सुद्धा लावणी शो करते, आता ती कामाचं बघायला लागली, चालू आहे. माझी सून आहे ती. अच्छा, हा, कामाचं बघते मी. आता उगाच एवढं वर्ष सगळे नाही तर तिचं ते बंद करणार आहे. काय जॉब करते ती सध्या? चाललाय माझा प्रयत्न, काहीतरी शिक्षण कुठंतरी वगैरे छान झालं. आहे. 9वी पर्यंत शिकले. तिचं म्हणणं आहे की बा लई दिवस नको मला येणं. म्हणजे आता हे बदललंय ना पिढी, जरा पिढी बदलली आहे थोडंसं बदलत त्याच्यामध्ये. चाललंय ना. कलाकारामध्ये पहिल्यासारखं नाही की मी तमाशाच करीन असं नाही. आताचे कसं आहेत 2-2 कामं एका टाइमात करायला बघत आहेत. लावणी शो थोडासा जॉबला बी टाइम द्यायचा, थोडा घरी बी टाइम, असं तेच चाललं. मग आता ही जे बुद्धी चालली ती सगळ्याची तशी चालत नाही ना. ऍक्च्युली यांचं पोटच त्याच्यावर आहे, ह्या समाजाचं पोटच त्याच्यावर आहे. यांना दुसरं काय काम येणार आहे दुसरं काम माणसाला? येणारच नाही. काहीच शिक्षण नाही. किती झालं? कुणाचं शिक्षण नाही याच्यात, कुणाचं शिक्षण नाही. माझं सुद्धा शिक्षण नाही तरी मी गावी गावी का माहित नाही आपल्याला. मोना तुला काय वाटतं? कलाकार म्हणून जगणं तुला काय वाटतं? छान. मनाची बी इच्छा नाही जास्त दिवस हे करायच्या. ती म्हणते नवीन तरुण पिढी आहे, तरुण पिढीला असं का असतं माहिती तिचं आहे का? म्हणणं असं आहे का जवळ होतंय तोवर करायचं थोडे दिवस, नंतर जॉब वगैरे बघायचं. म्हणजे तिची इच्छा नाही मनापासून. आता फक्त एक घरच्या घरच्या अडचणीमुळं परिस्थितीमुळे त्या करावं लागतंय थोडंसं. सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी मॅनेजमेंट करणं. त्याच्यामुळे ती इकडं वाटचाल केली. नाहीतर तिची इच्छाच नाही इकडे यायची खरं म्हणजे. आणि ती ऍक्च्युली मनात इच्छा असली पाहिजे तर बाकीच्या गोष्टी. मनात जी तुला काय वाटतं काय बनायला पाहिजे? तुझ्या मनात इच्छा काय बनायचंय तुला? जॉब करायचं आहे मला कशाबद्दल, कशा संदर्भात? ऑफिसमध्ये.
कोणता ऑफिस संदर्भ काही ठरवला असशील तू MSCIT मध्ये टायपिंग. टायपिंग मध्ये? अच्छा. स्वाती तुझं? माझं ह्याच्यातच असं देऊन तुझा डान्स वगैरे छान आहे, बघितलं तिचा डान्स वगैरे. डान्स आणि हिला स्वतः सुद्धा कला करायची, हा ना. स्वतःचा तमाशा हिचा बी काही म्हणजे विषय नाही, हिला हेच करावं लागणार, राधिका. दुसरं काही करू शकत नाही. मी राधिका सांगते ना, हे जे आहेत ना एवढा हा ग्रुप पूजा. हे काही करू शकत नाही त्याच्यात. आता ह्याच्यातनं मी जर म्हणलं आता मला आता होत नाही, मी बंद करीन, हे माझ्यावर डिपेंड आहे. पण ते मला घरात दम निघणार नाही. मी कुठल्या तरी लावणी शोला 2 गाणी तरी म्हणायला जाणार, जाणारच. कोणाचा तमाशा आला तर मी तिथे एखादं गाणं म्हणणार, मी एखादी गवळण म्हणणार, थोडी कवीना पण नाचणार, किंवा त्या बाया नाचायला लागल्या का माझा पाय आता आम्ही जेव्हा सकाळी मुलाखतीला आलो ना, तर तो पण कलाकार आहे. तो जो आहे ना तो कलाकार आहे, तो ITला शिक्षक आहे. मी ॲज अ डायरेक्टर म्हणून माझं फिल्म प्रोडक्शन आहे, माझे गाणे वगैरे टीव्हीला चालू, माझी वेब सिरीज चालू, सिरियल चालू, आता मूवीचं शूट करतोय. अनिकेत केळकर सोबत माझा आता याचा नारायणगावला शूटिंग चालू होतं माझं. पण आम्ही किती प्रयत्न, ज्यावेळेस इथे आलो ना तर आमच्या मनात एक वेगळा अनुभव आला की नाही यार, आज आपल्या स्टेजवरती जायचं, काहीतरी अभिनय करून दाखवायचं आहे असं वाटत होतं. पण नंतर म्हटलं नको थांबायला, कारण यांचे कलाकार म्हटलं नको. म्हणजे कलाकार हा आतूनच असतो, नाही नाही त्याला ते दम त्याला नाही निघत. जसं तुम्ही बोललात ना, मी घरी जरी बसले तर मला 2 गाणे कुठेतरी मला बोलावंसे वाटतीलच. सर्वांसाठी धन्यवाद, सर्वांनी असा अमूल्य वेळ दिला. थँक्यू सो मच.